शिवसेना शाखा नांदिवली पाडा प्रभाग क्रमांक 30 शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच माजी नगरसेविका प्रेमाताई प्रकाश म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशजी गोविंद म्हात्रे यांच्या सौजन्याने आज चेरानगर, नांदिवली पाडा, डोंबिवली या विभागात शिवसेना वैद्यकीय आरोग्य कक्ष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर निर्मिती धनंजय म्हात्रे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर धनंजय म्हात्रे साहेब, प्रकाशजी म्हात्रे साहेब, रघुनाथजी पाटील, रतन शेठ म्हात्रे, दिलीप शेठ म्हात्रे, अशोकजी पाटील, सुनीलजी भोईर, विजय पाटील, प्रदीपजी पाटील, सुरेखाताई पटेल, अरुणाताई पाटील, माजी सरपंच नांदिवली पाडाचे आरोग्य उपकेंद्र निजे सुकन्या गजबर, रंजना कांबळे, गायत्री कुळे तसेच अर्जुनभाई पाटील, दिलखुशजी माई, नितीनजी माई, अनिलजी म्हात्रे, ॲडव्होकेट ब्रह्माजी माई आणि विभागातील नागरिक आणि शिवसेना शाखेतील पदाधिकारी, शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे 525 लाभार्थ्यांची डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले। तसेच 115 लाभार्थ्यांचे आभा कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यात आले। 75 लाभार्थींची ECG तपासणी करण्यात आली। तसेच 250 लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले। लहान मुलांचे तसेच नागरिकांचे बँकेमध्ये सेव्हिंग खाते उघडून देण्यात आले। सदर शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला। शेठ म्हात्रे यांच्या मार्फत इथे शिबिर लागलेलं आहे। त्या शिबिराचा लाभ मला चष्म्यासाठी पाहिजे होता, त्यात मी घेतलेला आहे आणि अत्यंत चांगलं असं शिबिर भरलेलं आहे। सर्वजण मोफत लाभ असल्यामुळे सर्वजण मोफत लाभ घेत आहे। मलाही सुद्धा चष्मा मिळालेला आहे। नमस्कार, मी सुकन्या गजबर। मी इकडे प्रकाश म्हात्रे साहेबांनी इकडे एक आपला वैद्यकीय कक्ष म्हणून असा एक प्रोग्राम अरेंज केला आहे। तर सध्या मी इकडे आलेली आहे, तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी इकडे आपल्यासाठी आरोग्य सेवा देण्यासाठी चालू केलेल्या आहेत आणि ह्यामध्ये भरपूर लोकांनी खूप प्रतिसाद दिला आहे। इकडे बऱ्याचशा लोकांना सगळ्या वैद्यकीय सेवा पुरवल्या जात आहेत त्यांच्या मार्फत। इथे ECG ही फ्रीमध्ये काढल्या जात आहे, मोफत औषधं दिली जात आहेत, आयुष्यमान आभा कार्डही काढले जात आहे। तर सध्या ह्यामुळे ना सर्वांना मोफत जी काही वैद्यकीय सेवा मिळत आहे त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते। बरं, तुम्ही इथं कशा करता? तुम्ही काय टेस्ट केलाय? मी आता ब्लड टेस्ट वगैरे करून घेतला, कारण का आता धकाधकीच्या ह्याच्यामध्ये असं होऊन जाते की आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल काहीच माहीत नसतं। सो आपल्याला आता कसं फ्रीमध्ये होतं, तर मी इथे आणि त्या संडेला असल्या कारणाने ही व्हिजिट करणं माझ्यासाठी सोपं होतं। तर मी ब्लड टेस्ट वगैरे केली आहे आणि नेत्र तपासणी करून घेतली। तेव्हा मला असंही समजलं की माझ्या डोळ्याला चष्मा चालू झाला आहे, जे मी इतके दिवस बघितलं नव्हतं। मला असं वाटत होतं की मोस्टली माझं डोकं दुखतं, ह्याचं कारण म्हणजे स्ट्रेस असू शकतो, पण आता मी तपासणी केल्यानंतर मला समजून गेलं की मला डोळ्याला चष्मा लागलेला आहे। सागाव ते आरोग्य शिबिर भरलेलं आहे, ते प्रकाश म्हात्रे साहेबांनी। त्याच्यानंतर बँकेचं अभ्युदय बँकेचं त्याच्यामध्ये मायनर अकाउंट, पर्सनल अकाउंट पण चालू आहे। मी माझ्या मुलीचं अकाउंट ओपन केलं आहे आणि त्या लहान मुला पण समजेल की माझे पुढे बॅलन्स वगैरे किती आहे असं। म्हणजे अकाउंट एक माझं पण अकाउंट आहे बँकेमध्ये आणि त्याच्यामुळे मुलांना सेव्हिंग म्हणून समजेल काय। नमस्कार, मी नांदिवलीची आशा कादंबरी संतोष लोटे। शिवसेनेमार्फत आमचा इथे आयुष्यमान आणि आभाचा कॅम्प लावला आहे, त्याचबरोबर आरोग्य शिबिर आपलं लावलेलं आहे। त्या सर्व मोहीम राबवण्यात येणार आहे आणि मी आभा आणि आयुष्यमानबद्दल थोडी माहिती सांगत आहे, ती सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचा लोकांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे। तर आभा म्हणजे आपला हेल्थ ID आहे, जसं आधार कार्ड आपला ओळख प्रमाणपत्र आहे, तसं आभा कार्ड आपला हेल्थ ID आहे आणि आयुष्यमान कार्ड हे आपल्याला 5 लाखांपर्यंत दवाखान्यामध्ये त्या खर्चाचा त्यात उपयोग घेता येतो।
माननीय प्रकाश म्हात्रे यांनी न्यू चेहरादेव नगरमध्ये जे कॅम्प लावला आहे त्याच्यामध्ये आम्ही आशा वर्कर प्राथमिक आरोग्य केंद्र न्यूच्या अंतर्गत इथे जमून सर्व लोकांना आभा आणि आयुष्यमान कार्ड याची माहिती देत आहोत आणि आभा आणि आयुष्यमान कार्ड आपल्याला आयुष्यात कसं उपयोगी पडणार आहे त्याच्याबद्दलही त्यांना सांगून जास्तीत जास्त लोकांकडून आभा आणि आयुष्यमान कार्ड आम्ही काढून घेत आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि शिवसेना शाखा नांदिवलीपाडा सागाव यांच्या वतीने हा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. या धकाधकीच्या जीवनात लोकांना स्वतःच्या आरोग्याकडे बघायला वेळ नसते आणि माणूस इतका व्यस्त आहे की ते अंगावर काढतात आणि पुढे जाऊन हे आजार गंभीर स्वरूप धारण करतात आणि म्हणून आपण त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना त्यांच्या आरोग्याची योग्य रीतीने तपासणी व्हायला पाहिजे, त्यांचा मोफत औषधोपचार व्हायला पाहिजे अशा प्रकारची एक धारणा ही शिवसेनेची आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपण हा उपक्रम इथे आयोजित केला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. आपण बघतात. बरं, ह्या माध्यमातून कुठले कुठले आज तपासण्या केल्या जातात? जवळजवळ सगळेच आजार म्हणजे सगळ्यात गंभीर आता ब्लड प्रेशर आणि मधुमेह डायबेटीस हे 2 जनरल आहेतच. त्याबरोबर इतरही डोळ्यांचे आजार असतील, इतर सगळ्याच आजारांवर इथे तपासण्या केल्या जातात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. त्यांना औषध सुद्धा मोफत सगळं दिले जाते. त्यामुळे लोक समाधानी आहेत. चष्मे पण मोफत चष्मे पण मोफत आहेत. बरं, साधारणतः किती जण याचा लाभ घेतील असं वाटतं? आता ह्या भागात आतापर्यंत 250च्या पुढे नोंदणी झालेली आहे. संध्याकाळपर्यंत 450-500 पर्यंत जाऊ शकतो. आता कधी महिला कामं आटपून घ्यायची येतील 5 वाजेपर्यंत चालेल. खरंच ओके बांधव माझं भारतीय समाजाचं कर्मकार कर्मकार निभावतोय हे तर निभावताना आज या ठिकाणी